आज सकाळपासूनच मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरलेला आहे। मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। दरम्यान या पावसाचा आनंद लुटण्याकरता आज सकाळपासूनच मुंबईतील विविध पर्यटन स्थळी मुंबईकर पावसाचा आनंद लुटताना दिसतात। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्देश हातिमे यांनी। काही दिवसापूर्वी ज्या पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये विश्रांती घेतली होती, त्या पावसाने पुन्हा आता जोर पकडलेला आहे। मागील काही दिवसापासून जो पाऊस आहे त्याचा पुन्हा जोर आपल्याला मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणांमध्ये पाहायला मिळतो आणि आता हवामान खात्याने देखील अंदाजा वर्तवला आहे की आजच्या दिवसापासून पुढील 4 दिवस मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये तो मुसळधार पाऊस आपल्याला तो पाहायला मिळेल। आपण सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहे, जिथे आपण पाहिला सकाळपासून जे पर्यटक आहे, जे मुंबईकर आहे, ते पावसाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई आपण जर पाहिलं मरीन ड्राईव्ह सर, ते सर्व किनारपट्टी आहेत। किनारपट्टी परिसरामध्ये जे मुंबईकर जे तरुण तरुणी मंडळी आहेत, जे सर्व कॉलेजचे स्टुडंट आहेत, ते आपल्याला आपल्या सहपरिवारासह आजचा जो पावसाचा दिवस आहे, आता सुट्टीचा दिवस आहे, तो आपल्याला तो सुट्टीच्या दिवशी पावसाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये तो मुसळधार पावसाचा जो हवामान खात्याने अंदाजा दिला होता, तो देखील कुठे ना कुठे खरा ठरत आहे आणि राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं संपूर्ण कोकण पट्टा असेल, तिकडे देखील पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस असेल। त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघरवर इतर राज्यातील इतर भागांमध्ये देखील आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळते। आता आज देखील पाहिलं मुंबईमध्ये सकाळपासूनच असा मुसळधार पाऊस पडत आहे आणि आपण पाहिलं जे पर्यटक आहे ते सकाळपासून मुंबईतील अनेक जो पर्यटक स्थळ आहे, म्हणजे किनारपट्टी असतील व इतर काही भाग जे पर्यटक जे स्थान असतील, त्या सर्व त्या स्थळावरती जे मुंबईकर आहेत ते पावसाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे असं देखील पाहिलं तर जो पावसाचा जोर वाढत आहे, त्यामुळे देखील पोलिसांकडून व सर्व जे तटरक्षक आहेत त्यांच्याकडून देखील मुंबईकरांना आवाहन करण्यात आलं आहे की जे संपूर्ण जो किनारपट्टी, त्या किनारपट्टी परिसरात तुम्ही जाताना स्वतःची काळजी घ्या। कॅमेरा पर्सन नागेशसह मी रिद्देश हातिम, पुढारी न्यूज, मुंबई।